तर आणखीन एक महत्त्वाची बातमी अयोध्येतूनच आहे। सीताराम यादव हे गेल्या 70 वर्षांपासून श्रीरामासाठी प्रसाद देतात। 22 जानेवारीला सुद्धा सीताराम यादव यांच्या दुकानातून भोग म्हणजेच प्रसाद म्हणून रबडी, पेढा, दही आणि दुधाचा प्रसाद दिला जाणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली घेतली आमच्या प्रतिनिधीने। व्यवसायामध्ये एखादं दुकान किती छोटं आहे अथवा किती मोठं आहे यापेक्षा त्या दुकानामध्ये नेमकं काय बनतं यावरती त्या दुकानाची विशेषता अवलंबून असते। आपण सध्या अयोध्येमधल्या राम जन्मभूमीच्या परिसरामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर हे अगदी छोटेखानी दुकान आपल्याला पाहायला मिळते की हे छोटेखानी दुकान हे प्रसाद बनवण्याचं दुकान आहे। अगदी 10 बाय 10 एवढी खोली आहे। मात्र या खोलीचं महत्त्व असं आहे की गेल्या 70 वर्षापासून रामाच्या भोगासाठी याच या दुकानातला प्रसाद जो आहे तो रामाच्या मूर्तीला भोग म्हणून दिला जातो। आपण पाहतोय की हा आपल्याला पेढा पाहायला मिळतोय, त्याचबरोबर ही रबडी आहे आणि दही आणि दूध जवळपास 5-5 किलो हे सगळं साहित्य, भोगाचं साहित्य जे आहे ते दररोज राम मंदिरामध्ये जातं आणि याच पेढ्याचा नैवेद्य हा रामाला दाखवला जातो, त्याचा भोग म्हणून वापर केला जातो आणि गेल्या 70 वर्षांपासून यादव परिवाराची ही परंपरा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळेस याच कुटुंबातल्या सदस्यांना कोर्टामध्ये जाऊन सुद्धा साक्ष दिलेली होती। त्यामुळे असा एक अनोखा योग आपल्याला मंदिरामध्ये आणि या दुकानामध्ये पाहायला मिळतो। रबडी आहे, त्याचबरोबर सगळं साहित्य जे आहे ते देशी गाईच्या दुधापासून बनवलं जातं आणि हाच भोग रामाला प्रसाद म्हणून दररोज या प्रसाद दुकानातून राम मंदिरासाठी नेला जातो। कॅमेरा पर्सन राकेश प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।